दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयातीची नामुष्की ओढावली आहे। लातूरच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन आयातीचा पहिला सौदा पूर्ण झालाय। 1 लाख टन सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झालाय। सोयाबीनला हमीभाव मिळणं धुसर दिसत असल्यानं शेतकरी संकटात सापडले। दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात केली जाणार आहे। 1 लाख टन सोयाबीनचा सौदा पूर्ण झाला असल्यानं सोयाबीनच्या दरात हमीभाव गाठता येणार नाही असं चित्र आता सध्या बाजारपेठेत निर्माण झालंय। परिणामी प्रति क्विंटल 4870 रुपयांनी आयात माल मिळेल असा दावा व्यापारी करतायत। त्यामुळे या हंगामात बाजारपेठेत सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला 5328 रुपये हमीभाव मिळणं अवघड असल्याची स्थिती आहे। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योग अधिक वेगाने दिसून येतो। अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याचं व्यापारी सांगतायत। शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजितजी, तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत। एक महत्त्वाची बातमी, कारण दक्षिण आफ्रिकेतून आता मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयातीची नामुष्की ओढवली असं म्हणायचं का? कारण लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनच्या आयातीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे। यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड अक्षरशः मोडेल। कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर जीएम सोया तयार होते, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी मदत या सगळ्या शेतीला मिळत असते। त्यामुळे तेथील उत्पादन खर्च कमी आहे आणि उत्पादन पर हेक्टरी हे जास्त आहे। त्याचा परिणाम म्हणून तिथे स्वस्त सोयाबीन आहे। ते जर महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारे यायला सुरुवात झाली तर या ठिकाणचे सोयाबीनचे भाव खूप कोसळतील आणि शेतकऱ्यांना एकतर अतिवृष्टीमध्ये कंबरड मोडलेलं आहे, त्याच्यामध्ये परत हे भाव जर कोसळले तर मोठी हानी शेतकऱ्यांची होईल। सरकारने अशा प्रकारच्या आयातीवर बंदी घातली पाहिजे ही किसान सभेच्या वतीने आमची मागणी आहे। तुम्ही सरकारला त्या निमित्ताने काही प्रस्ताव देणार आहात? नक्कीच आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा। तो जर त्यांनी केला नाही तर अशा प्रकारे जे उद्योग बाहेरून सोयाबीन आयात करतील त्यांच्या कंपनीच्या समोर शेतकऱ्यांची आंदोलनं आयोजित करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की मराठवाड्यातले शेतकरी या निमित्तानं जास्त प्रभावित होईल की राज्यात इतर काही ठिकाणी देखील याचा तोटा पाहायला मिळेल? अर्थातच मात्र उर्वरित भारतातल्या सुद्धा शेतकऱ्यांवर याचा परिणाम होईल। मध्य प्रदेश शेतकरी आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आहे। महाराष्ट्रातल्या कोरडवाहू पट्ट्यामध्ये सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होईल आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच याच्याबद्दल आयात बंदीचं धोरण हे केंद्र सरकारने घेण्याची आवश्यकता आहे। नक्कीच, धन्यवाद अजितजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्यासाठी। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, दक्षिण आफ्रिकेतून आता सोयाबीन इथे येतंय आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला त्याचा परिणाम भोगावे लागणार आहेत। सचिन जिरे आपले प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, मराठवाड्यातल्या शेतकरी आता दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन आयात केल्यानंतर त्यांच्यावर नामुष्की ओढावू शकते, काय परिणाम होऊ शकतात? कस्तुरी, मराठवाड्यातलं प्रमुख पिकापैकी एक सोयाबीन आहे आणि या सोयाबीन पिकावरती मराठवाड्यातल्या हजारो जे शेतकरी आहेत ते जगतात आणि त्याच याच्यावरती आता हा एक संकट घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतोय। मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती, त्यानंतर जो शेतकरी आहे तो अक्षरशः त्याचे कंबरडे मोडून मेटाकुटीला आला होता आणि त्यानंतर आता सोयाबीन अशी परदेशातून आपल्याकडे आणण्याची जी नामुष्की आहे ती उडावलेली आहे। त्यामुळे आता याचा जो भाव आहे तो पडणारच आहे। मात्र जो हमी भाव सरकार म्हणत होतं आम्ही देऊ तो 5300 तो देखील शक्य होणार नाही असं शक्यता व्यापारी व्यक्त करतायत। हा जो 1 लाख टनचा जो सोयाबीन आहे तो लवकरच मुंबईच्या बंदरावरती पोहोचणार आहे। त्यामुळे चिंतेची बाब ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आहे। आता यावरती काही उपाययोजना केल्या गेल्या नाही तर हा जो भाव आहे मोठ्या प्रमाणात खाली कोसळेल आणि शेतकऱ्यांना हा नुकसान सहन करावा लागणार आहे। येत्या काळामध्ये हा जो संकट आहे यावरती शेतकरी आता उघडपणे बोलायला सुरुवात केलेली आहे, चिंता व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। याचा जो पहिला सौदा आहे लातूरमध्ये देखील झालेला आहे। त्यामुळे साहजिकच यावेळेला अतिवृष्टीमुळे आधीच मराठवाड्यात प्रचंड मोठं नुकसान झालंय, शेतीची नासधूस झालीये आणि त्यानंतर आता कुठेतरी थोडी उमग येत होती, मात्र त्याच तोंडावरती आता दक्षिण आफ्रिकेतून देखील सोयाबीन आलं तर प्रमुख पीक असेल, हजारो शेतकऱ्यांचं उपजीविकेचं साधन असेल।